त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खुरमबाई स्ट्राइक बॉलर समोर अफजल, नॉ सेकंडला सात सिद्दीकी. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक खुरम नजे. हो, इथे पहिलाच बॉल मिड ऑनचा अगदी डोक्यावरून केला. लॉंग ऑन मध्ये बॉल निघाला. हो, बॉल आतमध्ये ढकललाय. वाडा फिल्डिंग एफर्ट्स पहा, जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळालेत. सात सिद्दीकी त्या ठिकाणी आपण पाहताय. थोडीशी मजाक मस्ती क्रिकेटमध्ये नेहमीच चालतीये. क्रिकेट हा खेळ जर पाहायला गेला तर तेवढा सिरियस पद्धतीने खेळला जातो, परंतु तो सिरियस पद्धतीने खेळत असताना थोडासा हसी मजाक देखील करणं फार गरजेचं आहे. तो हसी मजाक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती आले. दुहेरी धाव. हो, आडव्या बाट मधून स्लॉक स्वीप, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अफजलच्या बॅट मधून षटकार. अफजल जसा स्ट्रायकिंग एंडवरती आला तसा खुरमबाई यांनी गोलंदाजी घेतली, परंतु तिथे सपशे लागता असं वाटतंय की हा प्लॅन फसलाय की काय, कारण की पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर मात्र हा षटकार. दोन बॉल मध्ये 8 धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय. सालिम 11 आणि जिदान 11 या दोन टीम दरम्यानची शेवटची मॅच आजच्या पोलची. हो, यावेळी विचिट करण्याचा प्रयत्न करत होते, पंचांकडे अपील केली जाते. पंच तटस्थ आहेत, अगदी जाग्यावरती शब्द आहेत. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या 2 मध्ये 8 आल्या, त्यानंतर हा डॉट बॉल. प्रत्येक निर्णयासाठी वेळ घालवू नका. तुम्हाला बॅटिंग करायचे सेकंड इनिंग मध्ये हे लक्षात असू द्या. हो, पुढे येऊन फटका लॉब तर केलाय. बबलू त्या ठिकाणी आहे, चुकीत त्यांच्याकडनं होणार नाहीये. पकडली एक कॅच. हे सेलिब्रेशन. अफजल इथून मात्र परत चाललाय. मोठे फटके मारायचे होते. 3च षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे धावा तर बनवायच्याच आहेत. त्याच उद्देशानं मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय ताबडतोब अंदाजामध्ये तो बॅटिंग करत होता, परंतु जास्त वेळ थांबू शकला नाहीये. लगेच मैदानाच्या बाहेर आला आणि आता मात्र बाबू आले तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. अफजलला या मॅचमध्ये लवकर बोलवलं. या मॅचमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. सात सिद्दीकी आणि अफजल इथून मात्र चांगलं टार्गेट सेट करू शकले असते, परंतु अफजल लवकर बाद झाला. 2 बॉलमध्ये त्याने 8 धावा बनवल्या होत्या. हो, चांगला बॉल स्लॅश केलाय. मोठा चेस आहे. बॉल अगदी तिथून निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 12 वरती. 12 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये ताबिश, पकडली कॅच आणि इथून आणखीन एक विकेट. बाबू देखील बादच होतील. एक चौकार आल्यानंतर ते देखील बाद. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अगदी 12. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय सकलेन आलेत गोलंदाजीसाठी. आणखीन एक चांगले गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चला चला, स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला बॅटिंग करायची आहे दुसऱ्या सत्रामध्ये, हे विसरून जमणार नाहीये तुम्हाला. चांगली तर आणि सगळे मौलाना लोक खऱ्या अर्थानं आपण पाहताय दामत गावचे, त्या सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक साजी नजे साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी इन्व्हाइट करतायत. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. प्रत्येक बॉलवरती अपील खऱ्या अर्थानं करण्याचा जे प्रयत्न आहे यष्टीरक्षकांचा, परंतु अंपायर्स देखील आपण पाहताय तटस्थ आहेत. ते पिघळणारे नाही आहेत. तुम्ही अपील करतायत, तुम्ही एखादा बॉल वाचवण्यासाठी.
तिथून मात्र डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. सकलेनची गोलंदाजी. हो, आणखीन एक चांगला बॉल आडव्या बॅटमधून खेळला. ताबिश डीप मध्ये आहेत, ते पोहोचतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होतीये. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ती 13 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 2 बॉलमध्ये 8 आल्या होत्या, त्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार, तो चौकार आल्यानंतर 12 होत्या. आता या बॉलवरती आलेली सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अब्दुल्ला आलेत आता ऑन स्ट्राईक. आपण त्यांना पाहताय मागच्या मॅचमध्ये 2 मोठे हिट त्यांना लगावले होते, ते ऑन स्ट्राईक आहेत. हाफ ट्रॅकर होता, लॉंगॉन मध्ये बॉल खेळून काढलाय. डीप मध्ये अगदी आपण पाहताय लॉंगॉन मध्ये खुरम नजे त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. तोपर्यंत एकच धाव इथून आली. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी या षटकातील, परंतु सकलेन यांचं कौतुक करायला हवं, कारण की सकलेन यांच्या विरोधामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहताय प्रहार चढवूनच दिला नाहीये त्यांनी. चांगली बॉलिंग केली आहे. ओ मिस टायमिंग राहिला. बॅक टू द बॉलर. बॉल हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली कॅच. तजम्मुलजी नजे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आपण या, आपलं देखील सहर्ष स्वागत. इथून देखील आपण पाहताय विकेट्स आली आहे. तिथून फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे सात सिद्दीकी नाराज असेल स्वतःवरती, कारण की ही महत्वपूर्ण मॅच होती. या मॅच मध्ये त्याला इनिंग बिल्डअप करावी हाच उद्देश होता. आमिर आला बॅटिंगसाठी, हार्ड हिटर फलंदाज. मागच्या मॅच मध्ये बॅटिंगसाठी आला होता, परंतु स्ट्राईकच मिळाली नव्हती. या मॅच मध्ये डायरेक्ट स्ट्रायकिंग एंड वरतीच बॅटिंगसाठी तयार झालाय. सकलेनचा 5वा बॉल असेल आणि तो फेस करेल, तो म्हणजे अगदी आमिर. हो, आडव्या बॅटनं पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. ॲग्रेशन बॅटच्या साह्यानं दाखवून दिलंय, हम भी किसी से कम नाही. ठोकलाय षटकार. आणि आणखीन एक जर आला तर साजी नजे या स्पर्धेचे आयोजक, दामत प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक, त्यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. हो, यावेळी ब्लाइंग स्ट्रोक केला आणि तिथून जर पाहायला गेलं तर एक लेग बायची धाव कंप्लीटच होईल. बॅट कट आहे का? ओके, बॅटच्या साह्यानं एक सिंगल धाव इथून कंप्लीट होतीये. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 21. इम्रान भाई यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करूया आपण या मुख्य व्यासपीठावरती. दामत प्रीमियर लीग अगदी उशिराने हजेरी लावली, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दामत प्रीमियर लीग 2025 मध्ये आमिरच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यालाच पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली आहे. परंतु आता गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहताय बबलू नजे आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा, वेळ घेऊच नका, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. टार्गेट किती धावसंख्येचं असेल? आतापर्यंत 21 झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये किती येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असणार? इथून देखील आपण पाहताय एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. बॅटिंग चांगली करतात आमिर, आपण पाहताय ना. अगदी पहिला बॉल षटकार आला, त्यानंतर एक सिंगल देखील आली, आता देखील एक सिंगल घेतली आहे. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर त्यांनी 3 बॉलमध्ये 8 धावा धाव फलकावरती वैयक्तिक इथे मात्र ॲड केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. 5 बॉल अजूनही बाकी आहेत बबलू यांच्या या षटकातील. अब्दुल्ला स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. मोठे विस्फोटक आक्रमक फलंदाज आहेत, त्यांच्या रडारमध्ये बॉल आल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळतो. हो, आडव्या बॅटनं बॉलला सरळ पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. 28 धावा धाव फलकावरती. बबलूच्या लेग ब्रेकला बरोबर पीक केलं आणि त्याच्यावरती आज षटकार ठोकला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28. अजूनही जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आमिरला स्ट्राईक मिळेल का या 4 बॉलमध्ये, ते देखील पाहावं लागेल.
हो यावेळी देखील आपण पाहता गॅप मध्येच केलं. हो ढकलला आतमध्ये. काय फिल्डिंग केली सालिमने त्या ठिकाणी. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती देखील कंप्लीटच झाली आहे. आतमध्ये ढकललाय बॉलला. अगदी आपण पाहताय सालिम काय फिल्डिंग केली आहे. बरोबर वेगानं पोहोचले बॉलला आतमध्ये ढकललं. ताबिश त्यांना बॅकअप करण्यासाठी आले आणि त्यानंतर मात्र ती फेकी थोडीशी वाईट झाली आणि नाहीतर मात्र इथे 19-20 पाहायला मिळालं असं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळी उंच खेळलेत. उंची जास्त लांबी थोडीशी कमी मिळाली आहे. ताबिशनं पकडली आहे कॅच. 4 बॉल समाप्त झाले. 2 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. नवीन फलंदाज अमन आलाय. अमन बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल बाकी आहेत. हो चांगला फटका ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल आलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल आलाय. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र इथं आमिरला परतावा लागेल. शेवटचा बॉल आमिरनं फेस केला असता तर कदाचित एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु तो बाद झालाय कारण की तो लेफ्टी बॅटर आहे आणि लेफ्टी बॅटर नेहमी घातकच ठरले जातात. तशी त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिला होता. तो आमिर बाद झाल्यानंतर आता कैफ आलाय बॅटिंग करण्यासाठी 7व्या क्रमांकावरती, परंतु समोर जर पाहायला गेलं तर अमान आहे. हो आडव्या बॅटनं नेलाय बॉलला. सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय 6 आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 आणि टार्गेट आहे सालिम 11 टीमच्या अगेन्स्ट ते 38 म्हणजेच 38 धावसंख्येचा 18 बॉल आणि 38 धावा बनवायच्या आहेत त्या सालिम 11 टीमला. सन्माननीय इम्रान भाई यांचं स्वागत मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. त्यांचा सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सादजी नजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीनं ही उभी राहिलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी इम्रान भाई उपस्थित राहिलेत. त्यांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जात आहे. आणि त्यानंतर मोहम्मदजी टिबाले यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सादजी नजे यांच्या शुभ हस्ते आपण आणखीन एक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. सर टाइमपास नका करू आता. अठरा बॉल 38 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये उतरले दोन्ही सलामीवीर फलंदाज सालिम 11 टीमच्या आपण पाहताय. खुरम नजे आणि त्यानंतर बबलू नजे बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिलं षटक अगदी साद सिद्दीकी आपल्याला गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळेल. P1चं पहिलं षटक घेऊन वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आता वेळ किती घ्यायचा ते आपल्यावरती डिपेंड आहे. 18 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट थोडंसं मोठंच आहे 18 बॉलमध्ये, परंतु बबलू नजे यांच्यावरती संपूर्ण लक्ष राहील या मॅचमध्ये. त्यांची बॅट जर का बोलली तर या धावा कमी पडतील.
आत्ताच डेच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आमदार चषक 2025 ची हो पहिला बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी बबलू नजे, परंतु साथ देखील हुशार आहे, त्यांच्यापासून दूरच चेंडू ठेवला. व्यवस्थित बॉल आलाच नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. 38 धावसंख्येचं टार्गेट 18 बॉलमध्ये. पहिला बॉल डॉट बॉल 7चा. हो यावेळी अलॉंग दी कार्पेट हा फटका केलाय. फिल्डर नाहीये, बॉल सरळ जाईल लॉंग ऑफ मध्ये. चौकार. अगदी पाहायला गेलं तर आता मात्र सगळ्यांना विचार देखील पडलेत की फिल्डरच नाहीये. मिड ऑफ लॉंग ऑफ पूर्णपणे वॅकंट एरिया आहे. आणि जिथे मिड ऑन मध्ये देखील फिल्डर होता आणि लॉंग ऑन मध्ये देखील होता. ही फिल्डिंगची व्यूहरचना कशी होती हे कळायला मार्ग नव्हता, परंतु आता सुधार केलाय त्या फिल्डिंग मध्ये. बरोबर मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आणलेत. एक फिल्डर लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बाकीचे सगळे 30 या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉट एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉईंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट. ओ बरोबर शॉट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला काढल्या. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिला बॉल डॉट बॉल होता, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. पहिल्या बॉलला कदाचित सन्मान दिला असावा. पहिल्या बॉलवरती कदाचित 7ची व्हेरिएशन ओळखली असावी. कशा पद्धतीनं बॉलिंग करणार आहे, किती स्पीड आहे, या सर्व गोष्टींची जाणीव करून घेतली. त्यानंतर मात्र त्याच्यावरती हल्ले चढवायला सुरुवात केली. 38 बनवत असताना 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर 30 धावा अजूनही बनवायचे. बॉल शिल्लक असतील ते 15 बॉल आणि 30, म्हणजे प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव इथून अपेक्षित आहे सालिम 11 टीमला. हो यावेळी बॅक टू द बॉलर. मिस टायमिंग होता, परंतु 7 तो बॉल कॅरी करू शकला नाही. इतक्या वेगानं बॉल पुढे आला होता आणि त्याचा फ्लो देखील धावण्याचा अगदी आपण पाहतोय समोरच होता. थोडासा नाराजगी त्याने देखील व्यक्त केली की हा कॅच मला लपकणं गरजेचं होतं. हा डॉट बॉल आलाय. 2 बॉलवरती 2 चौका, 2 डॉट बॉल, 4 बॉल झालेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. हो एज घेतली आहे. बॉल पाठीमागे निघालाय. शॉट थर्डमॅनला वेगाने धावलेत खुरम नजे. तोपर्यंत एकच जाब इथून कंप्लीट झाली आहे. 5 मध्ये 9 धावा आल्यात. आता शेवटचा बॉल असेल 7च्या या षटकातील. वारंवार अफजल इकडनं मात्र इशारे करतोय, थोडेसे कान मंत्र देतोय. 7च्या विरोधामध्ये बबलू यांच्या विरोधामध्ये कसे बॉल टाकायचे आणि खुरम यांच्या विरोधामध्ये कोणत्या प्रकारचे. अफजल इकडनं मात्र थोडेसे गायडन्स करतोय गोलंदाज 7 सिद्दीकीला. तो देखील आता नेक्स्ट ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो फुल लेनचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक तर कंप्लीट झाली, दुसरीसाठी निघालाय डेंजर एंड झोनकडे बबलू. आणि इथून मात्र बबलू परतताना पायाला मिळेल. हे दुसऱ्यांदा घडलं या स्पर्धेमध्ये. बबलूची विकेट आपण पाहताय जी महत्त्वपूर्ण आहे, तिला रनआउटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा बाद केलाय. आणि ही विकेट किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला इथून पाहायला मिळेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची कोशिश स्ट्राईक बबलूकडे ठेवायची होती सेकंड ओव्हरमध्ये, परंतु अजून मॅच संपलेली नव्हती. 12 बॉल बाकी होते. पहिल्या बॉलवरती जरी स्ट्राईक दिली असती तरी मॅच फिनिश झाली असती, परंतु इथे अतिघाई आणि संकटात नाही हीच. वसीमभाई नजे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वसीमभाई या आपलं सहर्ष स्वागत. बॅटिंगसाठी सालिम आलाय. सालिम 11 टीमचे ज्यांच्या दाबानं खऱ्या अर्थाने टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये ते सालिम आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या म्हणजे 28. 12 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय अमान आलाय. 12 बॉल 28 सामान गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहताय सालिम
त्याला फार कमी बॅटिंग मिळाली आहे. एक वेळा बॅटिंग मिळाली, त्यातील 3 चेंडू त्याला मिळाले. 3 चेंडूंमध्ये त्यानं तब्बल 14 धावा बनवल्या होत्या. 2 षटकार त्यांचा समावेश होता त्याच्यामध्ये. तोच सालिम आता सेकंड एंडवरती आहे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु अफजलच्या डायरेक्ट हातामध्येच मिळाली विकेट सालिमची. परतावले पहिल्याच बॉलवरती. कमी गतीचा यॉर्कर होता, तो पीक करता आला नाहीये. हेलिकॉप्टर जरूर उडवला, परंतु अर्ध्यातच तो लँडिंग झाली त्याची. आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं भन्नाट फॉर्म त्याला सापडलाय. तो ताबिश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. प्रत्येक मॅचमध्ये ताबिशनं चांगलीच बॅटिंग केली आहे. एक मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय तोच ताबिश आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 11 बॉलमध्ये 28.